सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यात निवडणूक शांततेसाठी 10 गुन्हेगारांना नो एंट्री. उमदी पोलीस ठाण्याची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई. जत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस ठाणे अभिलेखावरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 10 गुन्हेगारांना जत तालुक्याच्या हद्दीत प्रवेशबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. सन 2026 मधील जत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता दिनांक 13 जानेवारी 2026 पासून लागू असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार व उपद्रवी इसमाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. माननीय उपविभागीय दंडाधिकारी जत यांनी आदेश काढून उमदी पोलीस ठाणे हद्दीतील 10 गुन्हेगारांना दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 1 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जत तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वास्तव व प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. मात्र लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखत या सर्व इसमांना दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत मतदान करण्यासाठी विशेष मुभा देण्यात आली आहे. प्रवेशबंदी आदेश मिळालेल्या गुन्हेगारांमध्ये कारंडेवाडी, उमदी, करेवाडी, लवंगा व बोबलाद परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कलम 126 नुसार 84 गुन्हेगारांवर, कलम 129 नुसार 1 व्यक्तींवर, कलम 168 नुसार 60 व्यक्तींवर तसेच प्रोबी 13 नुसार 2 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदेशीररित्या विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या 13 इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हे दाखल करून एकूण 242 लिटर 900 मिली दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त दारूची अंदाजे किंमत 74,260 रुपये इतकी आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सांगली, अपर पोलीस अधीक्षक सांगली व उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. कांबळे तसेच डीबी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. निवडणूक काळात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.